So the question is, what is certificate of incorporation and its effects? म्हणजेच काय तर हे सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन काय आहे आणि त्याचे इफेक्ट्स काय काय होत आहेत. So let's see. On receipt of the requisite documents, if the registrar is satisfied that all the requirements of the act have been complied with, he will register the company and other documents and place the name of company in register of companies. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी काय म्हटलंय, कंपनीज ऍक्ट मध्ये त्यांनी ज्या ज्या काही प्रोव्हिजन सांगितल्या, जे जे डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले, ज्या प्रोसिजर्स फॉलो करायच्या आहेत त्या जर, आणि ती सगळी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स जे आहेत ही रजिस्ट्रार च्या ऑफिसमध्ये व्यवस्थित सबमिट झाली, तो रजिस्ट्रार सॅटिस्फाईड झाला विथ दॅट रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, देन द रजिस्ट्रार गिव्स द सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. जर त्या सगळ्या आपण प्रोसेस फॉलो केली, प्रोसिजर सगळ्या फॉलो केल्या, सगळे डॉक्युमेंट्स आपण तिथे सबमिट केली, देन आपल्या कंपनीला जे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन आहे ते मिळणार आहे. A certificate known as a certificate of incorporation is then issued by the registrar, by which he certifies under his hand that the company is incorporated. मग आता हे सर्टिफिकेट म्हणजे कसलं सर्टिफिकेट आहे, तर हे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही ती कंपनी केव्हाही स्टार्ट करू शकता. मीन्स ही सर्टिफाईज अंडर हिज हँड दॅट द कंपनी इज इनकॉर्पोरेटेड. ती कंपनी जी आहे हिचं फॉर्मेशन हे तिथे झालेलं आहे असं तिथे डिक्लेअर होऊन जातं त्या सर्टिफिकेट जेव्हा आपल्याला मिळणार आहे तेव्हा. दिस इज सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. आणि हे केव्हा मिळेल, जेव्हा कंपनी फॉर्मेशनची जी ज्या प्रोसिजर आहे, जे डॉक्युमेंट्स लागतात, ही सगळी रिक्वायरमेंट फुलफिल होईल, जेव्हा तिथे सगळ्या ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत, ज्या डॉक्युमेंट्स आहेत, जे डिक्लेरेशन आहे किंवा ज्या पेमेंट फीज आहेत, हे सगळं जेव्हा कम्प्लीट होईल, ती प्रोसिजर कम्प्लीट होईल, त्यानंतर हे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे मिळणार आहे. The certificate of incorporation is conclusive evidence about the following matters. मग आता हे जे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन जे आहे हा एव्हिडन्स आहे. इट इज अबाउट द फॉलोइंग मॅटर्स, लाईक इट ब्रिंग्स द कंपनी इन टू एक्झिस्टन्स. सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मुळे कंपनी एक्झिस्टन्स मध्ये येणार आहे, म्हणजेच काय तर कंपनीला एक स्वतःची ओळख मिळणार आहे, कंपनी एस्टॅब्लिश होणार आहे. सो इट ब्रिंग द कंपनी इन टू एक्झिस्टन्स. All the requirements of act have been complied with. मग आता ऍक्ट नुसार ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट यासोबत इट इज कम्प्लाइड विथ, त्या तिथे कम्प्लीट झालेले आहेत आणि त्यामुळे हे सर्टिफिकेट इनकॉर्पोरेशन आपल्याला मिळालेलं आहे. सर्टिफिकेट कॅनॉट व्हॅलिडेट इलिगल ऑब्जेक्ट्स. आता हे जे सर्टिफिकेट आहे इट कॅनॉट बी व्हॅलिडेट इलिगल ऑब्जेक्ट. ह्या सर्टिफिकेटला कोणत्याही प्रकारचे इलिगल ऑब्जेक्ट जे आहेत हे व्हॅलिडेट करत नाहीत किंवा या सर्टिफिकेटमुळे कोणत्याही इलिगल गोष्टी तिथे घडत नाहीत. इट इफेक्ट्स ऑफ प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट. इफेक्ट्स ऑफ द प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हे जे इनकॉर्पोरेशन आहे किंवा हे जे कंपनी फॉर्मेशन आहे तर त्याच्याबद्दल पण इफेक्ट्स आहे त्याच्यात. इफेक्ट्स ऑफ प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट. Sometimes contracts are made on behalf of company even before it is duly incorporated. See, बरेचदा काय होतं तर ह्या काही जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात ते कसे बनलेले असतात, तर दे आर मेड ऑन बिहाफ ऑफ कंपनी इवन बिफोर इट इज ड्युली इनकॉर्पोरेटेड. म्हणजे जरी ती कंपनी जी आहे जर इनकॉर्पोरेशन होण्याआधी कंपनीच्या ऑन बिहाफ मध्ये काही कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात. सो फॉलोइंग आर सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ सच कॉन्ट्रॅक्ट्स. आता काही त्याचे इफेक्ट्स जे आहेत अशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टचे ते वन बाय वन आपण बघणार आहोत. No pre-incorporation contract is binding on a company. Pre-incorporation कंपनीला इनकॉर्पोरेशन मिळण्याच्या आधी जे काही कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत किंवा काही कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या ऑन बिहाफ तिथे
होणार होते, तर त्यासाठी कंपनी बाइंड नाहीये. म्हणजेच काय, तर त्याच्याशी कंपनीची बांधिलकी तेवढी राहत नाही. सो नो प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट इज बाइंडिंग ऑन कंपनी. When a company springs into existence by incorporation, it is not bound by any contract made before its incorporation. म्हणजेच काय, तर इनकॉर्पोरेशन मिळाल्यानंतर जे आधीची काही कॉन्ट्रॅक्ट त्यांनी केली होती त्याच्यासाठी कंपनी ही बाउंड राहत नाही. सो इट इज नॉट बाउंड बाय एनी कॉन्ट्रॅक्ट मेड बिफोर इट्स इनकॉर्पोरेशन. कंपनीला इनकॉर्पोरेशन मिळण्याच्या आधी जर काही कॉन्ट्रॅक्ट असतील तर त्याला कंपनी बाइंड राहत नाही. Two consenting parties are necessary to contract, whereas the company before incorporation is non-entity. एखादा कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी दोन पार्टींचा कन्सेंट असणं खूप गरजेचं असतं. बट इथे काय होतं, whereas the company before incorporation is non-entity. पण कंपनी इनकॉर्पोरेशन मिळण्याच्या आधी, इनकॉर्पोरेशन हे केव्हा मिळतं, जेव्हा सगळे डॉक्युमेंट्स कम्प्लीट झालेले आहेत आणि इनकॉर्पोरेशन मिळालं म्हणजे काय, तर आत्तापासून कंपनी सुरू झाली, कंपनी स्टार्ट झाली. इनकॉर्पोरेशन तिथे झालेलं आहे, एस्टॅब्लिश होऊ शकेल, पण कधीही आतापासून, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळाल्यापासून. बट बिफोर इनकॉर्पोरेशन म्हणजे तिला एक्झिस्टन्स मिळण्याच्या आधी. whereas the company before incorporation is नॉन एंटिटी. ती कोणत्याही प्रकारची एंटिटी नाहीये. एंटिटी केव्हा होईल, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळाल्यानंतर. दॅट्स वाय नो प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट इज बाइंडिंग ऑन अ कंपनी. No pre-incorporation contract is binding on other party. At the same time, the other party is also not bound by the pre-incorporation contract. म्हणजे जशी कंपनी ही बाउंड नाहीये त्या कॉन्ट्रॅक्टसाठी जी इनकॉर्पोरेशनच्या आधी झालेली आहेत किंवा बिफोर इनकॉर्पोरेशन जी काही कॉन्ट्रॅक्ट केली गेली होती त्यासाठी कंपनी आता बाउंड नाहीये का, आता इनकॉर्पोरेशन मिळालेले आता ती काही त्यात बाउंड राहत नाही. तर जशी कंपनी त्यासाठी बाइंड किंवा बाउंड नाही आहे, तसंच अदर पार्टीज ज्या आहेत दे आर ऑल्सो नॉट बाउंड. सो नो pre-incorporation contract is binding on other party, means at the same time other party is also not bound by pre-incorporation contract. Hence, the company is not entitled to sue on pre-incorporation contract. Thus, the company can neither sue or nor be sued upon pre-incorporation contract. म्हणजेच काय, तर कंपनीने प्री इनकॉर्पोरेशन मिळण्याच्या आधी जी काही कॉन्ट्रॅक्ट केलेली आहेत त्यासाठी कंपनी कंपनीवर कोणीही केस करू शकत नाही किंवा कंपनी कोणावरही केस करू शकणार नाही. सो द कंपनी नायदर sue or not nor be sued upon pre-incorporation contract. म्हणजे इनकॉर्पोरेशन मिळण्याच्या आधी जे काही कॉन्ट्रॅक्ट झाले त्यासाठी कंपनी सुद्धा बाइंड नाहीये, अदर पार्टी सुद्धा बाइंड नाहीये. त्याचप्रमाणे ती कोणावरही केस टाकू शकत नाहीये किंवा कोणीही तिच्यावरती केस करू शकत नाहीये. So company is not entitled to sue on pre-incorporation contract. Agents personally liable on pre-incorporation contracts. Contract is made by the agents on behalf of company not yet in their existence. See, आता कंपनी सुद्धा इथे लायबल नाहीये, पण इथे एजंट्स जे आहेत ते पर्सनली लायबल आहेत. एजंट्स पर्सनली लायबल ऑन प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट इज मेड बाय एजंट्स ऑन बिहाफ ऑफ कंपनी. बिकॉज जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे एजंटने बनवलेले आहे ऑन बिहाफ ऑफ कंपनी. कंपनीने स्वतः बनवलंय का, नाही. कंपनीच्या ऑन बिहाफ मध्ये एजंटने कॉन्ट्रॅक्ट बनवलेला आहे. सो ऑन बिहाफ ऑफ कंपनी नॉट येट वेअर एक्झिस्टन्स. And if it does not fall within the scope of object of company as stated in the memorandum, then agents may
इनकर पर्सनल लायबिलिटी. बरेचदा काय होतं तर अशा वेळेला एजंट्स जे आहेत हे पर्सनल त्यांची लायबिलिटी होऊन जाते बिकॉज त्यांनी ते कंपनीच्या ऑन बिहाफ मध्ये केलेलं आहे. सो कंपनी इथे लायबल नाहीये, एजंट्स जे आहेत ते लायबल आहेत. युनिक कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर, company identity number means CIN. So unique corporate identity number to the company for its identity. All companies registered on or after 1st November 2000 will be given unique corporate identity number. ही डेट खूप इम्पॉर्टंट आहे. CIN means corporate identity number. आणि हा जो नंबर आहे हा केव्हापासून दिला जातोय तर all the companies registered on or after 1st November 2000. 1st November 2000 नंतर ज्या काही कंपनी रजिस्टर्ड झालेल्या आहेत त्यांना CIN दिलेला आहे, कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर फॉर देअर आयडेंटिटी. What are the consequences of non-registration of company? एखाद्या कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं नाही तर काय होऊ शकतं? सो व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी? लेट्स सी. As noted above, if the company is not registered as required under the Act, the company becomes illegal association. जर एखादी कंपनीज ऍक्ट अंडर रजिस्ट्रेशन तिचं झालेलं नसेल किंवा आपण तिचं रजिस्ट्रेशन केलं नाही, then the company becomes an illegal association. And following are the some of consequences of non-registration of company. First is an illegal association cannot enter into contract. जर कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं नाही, जर नॉन रजिस्टर्ड कंपनी राहिली तर काय काय होऊ शकतं? फर्स्ट इज इलिगल असोसिएशन म्हणून ती ओळखले जाऊ लागते. मीन्स दॅट कंपनी बिकम्स अन इलिगल असोसिएशन अँड दॅट इलिगल असोसिएशन कॅनॉट एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. मग अशी इलिगल जी असोसिएशन आहे ही कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होऊ शकत नाही. every number of illegal association shall be personally liable for the liabilities incurred in the business. Apart from this unlimited personal liability, every member is punishable with the fine not exceeding rupees 1000. आता अशा इलिगल असोसिएशन मधले प्रत्येक जे मेंबर आहेत दे आर पर्सनली लायबल फॉर ऑल द लायबिलिटीज. मग बिझनेसच्या ज्या काही लायबिलिटीज असतात त्यासाठी ते पर्सनली लायबल होतात. अपार्ट फ्रॉम दिस अनलिमिटेड पर्सनल लायबिलिटी, एव्हरी मेंबर इज पनिशेबल. त्याचप्रमाणे प्रत्येक मेंबर जो आहे हा पनिशेबल राहतो विथ द फाईन नॉट एक्सिडिंग रुपीज 1000. त्यांना फाईन सुद्धा बसतो, बट तो फाईन जो आहे हा 1000 रुपीजच्या पेक्षा जास्त नसतो. Then an illegal association cannot be wound up under the Act, even under the provisions relating to winding up of an unregistered company. Illegal जी association आहे, it cannot be wound up under the Act. ही या प्रकारच्या ऍक्ट मध्ये तिचं वाइंडिंग अप जे आहे हे होऊ शकत नाही. वाउंड अप मीन्स कंपनी जे बंद केली जाते, दॅट इज वाउंड अप. इवन अंडर द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू वाइंडिंग अप ऑफ अनरजिस्टर्ड कंपनी. जरी त्याच्या प्रोव्हिजन्स दिलेल्या असल्या तरी सुद्धा यामध्ये त्या कंपनीचं जे वाइंडिंग अप आहे हे नाही होऊ शकत. An illegal association cannot contract any debts. अशा प्रकारची जी इलिगल असोसिएशन आहे, it cannot contract any debt. Illegal association cannot rank as a creditor in insolvency of any person. त्याचप्रमाणे ही जी इलिगल असोसिएशन, it cannot rank as a creditor in the insolvency of any person. Then finally, no suit can be filed with the partition of the asset or dissolution or taking of accounts of an illegal association. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकार देर इज नो सूट कॅन बी फाईल्ड विथ द पार्टिशन ऑफ ॲसेट. जेव्हा ॲसेटचं पार्टिशन करायचं असेल किंवा डिझोल्युशन करायचं असेल
or taking of the accounts. No suit can be filed of an illegal association. नॉर्मली कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. जर ते रजिस्ट्रेशन नाही केलं then that company becomes an illegal association. And these are the consequences for that illegal association. So here is our chapter is over now.